नमस्कार मंडळी, मधुरा गोडबोले यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आहे सेतू अभ्यासक्रमाचा 29वा दिवस आणि आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विषय गणित. आजचं आपलं घटकाचं नाव आहे वर्तुळ आणि आता आपण वर्तुळ कंस म्हणजे आर्क ऑफ द सर्कल हा संबोध समजून घेऊया. ही बांगडी आहे, प्लास्टिकची बांगडी. याचे आपण समजा दोन तुकडे केले आणि ही तोडलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसते ही बांगडी जी आहे ही तुटलेली आहे. आता बांगडी तुटल्यामुळे या बांगडीचे दोन भाग झालेत. हा एक छोटा भाग दिसतोय आणि हा मोठा भाग दिसतोय. चित्रातील तुटलेल्या भागांना वर्तुळाच्या संदर्भात आपण वर्तुळ कंस असे म्हणतो. हा भाग वर्तुळ कंस आहे आणि हा भाग वर्तुळ कंस आहे. म्हणजेच PXQ PXQ आणि PYQ PYQ. या ठिकाणी तुमच्या कृती पुस्तिकेत चुकून या Q च्या जागी Z पडलंय आणि या Q च्या जागी सुद्धा चुकून Z हे अक्षर आलंय, तर तिथे तुम्ही दुरुस्ती करून घ्या. ते PYQ आहे. बघा PYQ. हे दोन वर्तुळ कंस येथे तयार झालेले आहेत. त्यात आपण साध्या नजरेने बघितलं तरी आपल्याला दिसतंय की हा कंस जो आहे तो छोटा आहे, तर हा कंस आहे तो मोठा आहे. म्हणून जो कंस हा लहान भाग आहे त्याला लघु कंस म्हणतात आणि जो कंस हा मोठा भाग आहे त्याला विशाल कंस असं म्हणतात. लघु कंस म्हणजे मायनर आर्क. इथे आहे PXQ. कंस PXQ हा भाग लहान आहे म्हणून त्याला आपण म्हणतो लघु कंस किंवा मायनर आर्क. तर विशाल कंस किंवा मेजर आर्क या ठिकाणी आपण बघू तर हा भाग जो आहे हा मोठा दिसतोय आपल्याला. कंस PYQ हा मोठा भाग आहे म्हणून त्याला आपण विशाल कंस असं म्हणतो. त्यालाच इंग्लिशमध्ये मेजर आर्क असंही म्हणतात. आता समजा ही बांगडी आहे आणि हिचे बरोबर समसमान दोन भाग केले. बरोबर असे दोन भाग केले की दोन्ही भाग जर का एकमेकावर ठेवले तर अगदी बरोबर जुळतील. म्हणजे कुठलाच भाग मोठा म्हणता येणार नाही, कुठलाच छोटा म्हणता येणार नाही. तर असे जे दोन अर्धे अर्धे भाग होतात त्याला आपण अर्धवर्तुळ कंस असं म्हणतो. जर बांगडी मध्यातून तोडली तर बांगडीचे समसमान भाग तयार होतात, म्हणजेच ते वर्तुळाच्या अर्धे असतात, म्हणून त्यांना अर्धवर्तुळ कंस असं म्हणतात. वर्तुळाचे दोन भाग केले असता लहान भागाला लघु कंस व मोठ्या भागाला विशाल कंस असे म्हणतात व एका वर्तुळाच्या दोन समसमान भागांना अर्धवर्तुळ कंसे म्हणतात. केंद्रीय कोन व कंसाचं माप. सेंट्रल अँगल अँड मेजर ऑफ अन आर्क. शेजारच्या आकृतीत कोन AOB हा कोन AOB चा शिरोबिंदू O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. आता हा कोन घेतला AOB, याचा शिरोबिंदू हा आहे O आणि तोच वर्तुळाचा सुद्धा केंद्रबिंदू आहे. म्हणून हा जो कोन आहे AOB या कोनाला केंद्रीय कोन असं म्हणतात. आता इथे पण आपण AOB इथे कोनाची खूण काढायची. कोनाची खूण काढून घ्या. इथे पाहिजे कोन AOB हा कंस AZB कंस आहे AZB याच्याशी निगडित केंद्रीय कोन आहे. कंस जो आहे AZB याचा केंद्रीय कोन जो आहे याच्याशी निगडित केंद्रीय कोन जो आहे तो आहे कोन AOB. म्हणून माप कंस AZB. आता ह्या कंसाचं माप AZB कंसाचं माप हे माप कोन AOB एवढं असतं. म्हणजे ह्या केंद्रीय कोनाचं जेवढं माप असेल तेवढंच माप ह्या त्याच्याशी निगडित कंसाचं सुद्धा असतं. म्हणून या कंसाचं माप कंस AZB हे माप कोन AOB एवढं असतं. आता या ठिकाणी पाहूया लघु कंसाचं माप. शेजारच्या आकृतीत कोन AOB हा कोन आहे AOB या केंद्रीय कोनाचं माप 80 अंश आहे. हा केंद्रीय कोन आहे
म्हणजे काय, या कोनाचा शिरोबिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू एकच आहे. तर त्याचं माप आहे 80 अंश. म्हणून हा लघुकंस जो आहे कंस AZB याचं माप सुद्धा येणार 80 अंश. आता इकडे AXB हा विशाल कंस आहे. मग मला समजा या विशाल कंसाचं माप काढायचंय. तर मला हे लघु कंसाचं माप माहिती आहे. लघु कंसाचं माप आहे 80 अंश. तर विशाल कंसाचं माप आपल्याला काढायचं असेल तर कसं काढतो आपण, तर विशाल कंस AXB आहे AXB बरोबर. आता आपल्याला माहिती आहे हा पूर्ण कोन जो असतो त्या पूर्ण कोनाचं माप 360 असतं. मग या पूर्ण कोनातून मी हा लघुकोन जो आहे हा वजा केला. हा कोन संगत लघुकंसाचा जे माप आहे ते मी समजा वजा केलं. म्हणजे 360 वजा 80 केलं मी. तर 360 वजा 80 केल्यानंतर मला उत्तर मिळालं 280. म्हणजेच हा जो कोन आहे हा याचं माप असेल 280 आणि या कंसाचं AXB कंसाचं सुद्धा माप असणार आहे 280. तर विशाल कंसाचं माप काढायचं असेल तर 360 मधून संगत लघु कंसाचं माप जे आहे ते वजा करायचं, की ते केल्यानंतर आपल्याला विशाल कंसाचं माप जे आहे ते मिळतं. आता वर्तुळाचं माप. वर्तुळाची OB ही त्रिज्या आहे. हे वर्तुळ आहे, त्याची OB ही त्रिज्या आहे. ही घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पूर्ण कोनातून तयार होणारा पूर्ण कोन असतो. आता मी घड्याळाच्या विरुद्ध बाजूने अशी पूर्ण फिरवली इथपर्यंत, तर तयार होणारा पूर्ण कोन असेल. या पूर्ण कोनाचं माप असतं 360 अंश. त्रिज्या पूर्ण कोनात फिरवल्यामुळे पूर्ण वर्तुळ तयार होतो, त्यामुळे पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असतं. आता अर्धवर्तुळाचं माप काय असतं मग, तर वर्तुळाच्या व्यासावरून वर्तुळाचे 2 समान भाग केले तर प्रत्येक भाग हे अर्धवर्तुळ असतं. पूर्ण वर्तुळाचं माप जर का 360 असेल तर प्रत्येक अर्धवर्तुळाचं माप 180 अंश असतं. म्हणून या अर्धवर्तुळाचं माप 180 अंश आणि या अर्धवर्तुळाचं माप 180 अंश असणार आहे. लघु कंसाचं माप हे त्याच्याशी संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असतं, हे आपण शिकलो. त्यानंतर शिकलो विशाल कंसाचं माप काढायचं तर कसं काढणार, तर 360 अंश वजा संगत लघु कंसाचं माप त्याच्यातून वजा करायचं, की आपल्याला विशाल कंसाचं माप मिळेल. आणि अर्धवर्तुळ कंसाचं माप ते ठराविकच असतं, प्रत्येक वेळेला असतं 180 अंश. आता इथे O केंद्र असलेल्या वर्तुळात रेख PQ, O केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे, त्यात हे आहे रेख PQ. हा वर्तुळाचा व्यास आहे. तर रेख SR ही वर्तुळाची जीवा आहे. त्या वर्तुळात असलेल्या लघुकंस, विशाल कंस व अर्धवर्तुळ कंस यांची नावं तुम्हाला लिहायला सांगितले. तर ही नावं इथे लिहिलेली आहेत. ती कशी काढली ते आपण आता समजून घेऊया. हे तुमचं उत्तर आहे. इथे उत्तर लिहायला जागा आहे, पण जागा कमी पडेल म्हणून मी इथे उत्तर लिहिलेलं आहे. आता बघा, ही SR ही जीवा आहे. ही वर्तुळ केंद्रातून जाणारी नाहीये, त्यामुळे ह्याच्या एका बाजूला आपल्याला मिळेल लघुकंस तर दुसऱ्या बाजूला मिळेल विशाल कंस. तर या बाजूला आपल्याला लघुकंस मिळतोय, मग त्याचं नाव काय लिहिणार लघुकंस. परत आपण या ठिकाणी असा कंस घालणार, त्यामध्ये आत लिहिणार कंस आणि नाव लिहिणार SXR. हे लघुकंसाचं नाव झालं. आता हे विशाल कंस आहे, त्याचं नाव मला लिहायचंय. आधी लिहून घेणार मी विशाल कंस, मग असा कंस काढेल, त्यात लिहिणार कंस आणि आता नाव लिहिणार S. आता या दोनपैकी एका बिंदूचं नाव लिहायचं. मी लिहिलं ZR, SZR इथे लिहिलं मी. आता या ठिकाणी आपल्याला PQ ही हा व्यास दिलेला आहे. ही जीवा आहे ती
केंद्रातून जाणारी, वर्तुळ केंद्रातून जाणारी आहे म्हणजेच व्यास आहे. मग यामुळे या वर्तुळाचा जो परिघ आहे त्याचे दोन भाग झाले, दोन अर्धवर्तुळ कंस तयार झाले. हा एक अर्धवर्तुळ कंस आणि हा एक अर्धवर्तुळ कंस. मग त्याचं नाव विचारलंय. मग इथे लिहिणार अर्धवर्तुळ कंस, असा कंस काढून आतमध्ये लिहिणार कंस. आता एकाचं नाव लिहिणार PSQ. आता हे दुसऱ्याचं नाव लिहिणार PZQ. इथे तुम्ही S च्या जागी X पण लिहू शकता. S लिहिलं तरी चालेल, X लिहिलं तरी चालेल. तर तुम्हाला लघुकंस, विशाल कंस, अर्धवर्तुळ कंस यांची नावं मिळालेली आहेत. आता एक सारणी दिली आहे, त्याच्यात केंद्रीय कोन, त्याच्याशी निगडित लघुकंस, त्याचा संगत विशाल कंस दिले आहेत. म्हणजे काही भाग प्रत्येकातला दिला आहे आणि उरलेला भाग तुम्हाला शोधून काढायला सांगितलेला आहे. मग पाहूया कसं गणित करायचंय. या ठिकाणी लाल अक्षरात दिलेले आहेत ती तुमची उत्तर आहेत. मग आधी पहिल्यांदा या ठिकाणी लघुकंसाचं माप दिलंय. लघुकंसाचं माप आहे 130 अंश. मग जर लघुकंसाचं माप 130 असेल तर केंद्रीय कोनाचं माप पण तेवढंच 130 अंश. मग विशाल कंसाचं कसं काढायचं, तर 360 मधून हे 130 वजा करायचे. 360 मधून 130 अंश वजा केले, उरले 230 अंश. हे आलं संगत विशाल कंसाचं माप. आता पुढचं गणित पाहूया दुसरं. त्या ठिकाणी केंद्रीय कोनाचं माप, लघु कंसाचं माप काही दिलं नाहीये. इथे डायरेक्ट विशाल कंसाचं माप दिलंय, ते आहे 320 अंश. मग हे जर का 320 अंश असेल, संगत विशाल कंसाचं माप आहे 320 अंश. मग लघु कंसाचं काढायचं असेल तर आपण 260 अंश मधून हे 320 अंश वजा करणार. मग हे वजा केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं 40 अंश. मग जर लघु कंसाचं माप 40 अंश असेल तर केंद्रीय कोनाचं माप तेवढंच असणार, 40 अंश. आता पुढचं तिसरं गणित पाहूया. या ठिकाणी आपल्याला केंद्रीय कोनाचं माप दिलंय 50 अंश. मग केंद्रीय कोनाचं माप जर का 50 अंश तर लघु कंसाचं माप सुद्धा 50 अंश. आणि विशाल कंसाचं कसं काढणार, तर 360 वजा 50. मग 360 वजा 50 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं 310 अंश. ते आपण इथे लिहिलं. तर ही उत्तरं जी आहेत ती व्यवस्थित तुम्ही तुमच्या कृती पुस्तिकेमध्ये लिहून घ्यायची आहेत. आता आपण हा भाग पाहूया. O केंद्र असलेल्या वर्तुळात कोन AOB या केंद्रीय कोनाचे माप 60 आहे, तर लघुकंस व विशाल कंस यांची मापे काढा. मगाशी आपण सारणीत केलं त्याप्रमाणेच हे गणित आहे. इथे केंद्रीय कोनाचं माप 60 अंश आपल्याला दिले, तर त्याच्याशी संगत असलेला हा लघुकंस आहे, त्याचं माप सुद्धा असणार आहे 60. मग लिहिताना आपण असं लिहायचं, लघुकंस, त्याचं माप विचारलंय म्हणून आपण M लिहिणार. इथे असा कंस काढायचा, त्याच्या आतमध्ये कंस AZB. नाव लिहिलं बरोबर, आपलं उत्तर आहे 60 अंश. ते इथे 60 अंश लिहिलं. आता विशाल कंसाचं माप काढायचं. हा विशाल कंस आहे, त्याचं माप येणार 360 वजा हे 60 वजा करायचे, म्हणून आपण लिहिणार आधी विशाल कंस. माप विचारलंय म्हणून M लिहिणार. असा कंस काढणार, आत लिहिणार कंस, कंसाचं नाव लिहिणार AXB. नाव लिहिलं आणि इथे पुढे लिहिणार 360 वजा 60 बरोबर 300. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं की नाही, नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन ते पण दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला ते लगेच समजेल. धन्यवाद.